नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 44,500 ते 1,20,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 102 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नाबार्ड मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज जे आहेत 27 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 15 ऑगस्ट 2024 पासून पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात। तर या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर ग्रेड एच्या पदांसाठी वॅकन्सीज आहे। वेगवेगळ्या ट्रेड्समधून या ठिकाणी वॅकन्सी आहे। वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। तर या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 50 वॅकन्सी आहे। चार्टर्ड अकाउंटंटसाठी 4 वॅकन्सी आहे। फायनान्ससाठी 7, कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 16, ॲग्रिकल्चरसाठी 2 वॅकन्सी आहे। ॲनिमल हजबंडरीसाठी 2 वॅकन्सी आहे। फिशरीसाठी 1 वॅकन्सी आहे। फूड प्रोसेसिंगसाठी 1 वॅकन्सी आहे। फॉरेस्ट्रीसाठी 2 वॅकन्सी आहे। प्लांटेशन आणि हॉर्टिकल्चरसाठी 1 वॅकन्सी आहे। जिओ इन्फॉर्मेटिक्ससाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। त्यानंतर डेव्हलपमेंट मॅनेजमेंटसाठी 3 वॅकन्सी आहे। स्टॅटिस्टिक्ससाठी 2 वॅकन्सी आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 3 वॅकन्सी आहे। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 1 वॅकन्सी आहे। एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि सायन्ससाठी 2 वॅकन्सी आहे। ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी 2 वॅकन्सी आहे। अशा या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 100 वॅकन्सीज आहे। त्यानंतर AM राज्यभाषा या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। अशा एकूण 102 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी जनरलसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल एनी सब्जेक्टमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल, MBA किंवा PGDM किंवा CACS ICWA किंवा PhD झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। चार्टर्ड अकाउंटंटसाठी देखील बॅचलर डिग्री झालेली असणं तुमचं या ठिकाणी आवश्यक आहे। फायनान्ससाठी तुमचं BBA झालेलं असेल फायनान्समध्ये किंवा बँकिंगमध्ये किंवा BMS झालेलं असेल फायनान्स किंवा बँकिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा या ठिकाणी तुमचा 2 वर्षाचा फुल टाईम PG डिप्लोमा झालेला असेल मॅनेजमेंट ऑफ फायनान्समध्ये किंवा फुल टाईम MBA झालेलं असेल फायनान्समध्ये, MMS झालेलं असेल फायनान्समध्ये डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा बॅचलर ऑफ फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिसचं तुमचा डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 4 वर्षाची बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, डाटा सायन्समध्ये किंवा मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। ॲग्रिकल्चरसाठी देखील बॅचलर डिग्री तुमची लागणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल ॲग्रिकल्चरमध्ये, सॉईल सायन्समध्ये किंवा ॲग्रोनॉमीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ॲनिमल हजबंडरीसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल वेटरनरी सायन्समध्ये, ॲनिमल हजबंडरीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल वेटरनरी सायन्स किंवा ॲनिमल हजबंडरीमध्ये, या ठिकाणी मिनिमम 55% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। फिशरीजसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिशरी सायन्समध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिशरी सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। फूड प्रोसेसिंगसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फूड प्रोसेसिंगमध्ये, फूड टेक्नॉलॉजीमध्ये, डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। फॉरेस्ट्रीसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फॉरेस्ट्रीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता।
प्लांटेशन किंवा हॉर्टिकल्चरसाठी बॅचलर डिग्री असेल हॉर्टिकल्चरमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल हॉर्टिकल्चरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. जिओ इन्फॉर्मॅटिक्ससाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. डेव्हलपमेंट मॅनेजमेंटसाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सॉईल वर्कमध्ये सोशल वर्कमध्ये किंवा रूरल डेव्हलपमेंटमध्ये रूरल मॅनेजमेंटमध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये कुठल्याही एका याच्यात तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिक्ससाठी देखील बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्समध्ये मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमेट्रिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉर्मॅट्रिक्समध्ये अप्लाइड स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉर्मॅटिक्समध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी देखील बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी बॅचलर डिग्री असेल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा सायन्ससाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बॅचलर डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्ससाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल सोबत 2 वर्षाची फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा असेल. पर्सनल मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये ह्युमन रिसोर्समध्ये किंवा ह्युमन रिसोर्स आणि डेव्हलपमेंटमध्ये लेबर लॉमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर ग्रेड एसाठी राज्यभाषासाठी बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे असेल इंग्लिश किंवा हिंदी मीडियममध्ये विथ हिंदी अँड इंग्लिश कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून 60% मार्कासाठी तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा PG डिप्लोमा तुमचा झालेला असेल ट्रान्सलेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा मास्टरेट डिग्री असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. वय जे आहे तुमचं या ठिकाणी 1/7/2024ला काउंट केलं जाणार आहे. वय तुमचं 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी एक्झामच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्या संदर्भातील स्ट्रक्चर जे आहे आपल्याला स्क्रीनवरती बघू शकता. जाहिरातीमध्ये सर्व डिटेलमधील माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. एक्झाम संदर्भातील सिलेबस देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे SC/ST PWBD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नसणार आहे. इनिशिएशन चार्जेस जे आहे 150 रुपये म्हणजे 150 रुपये या ठिकाणी असेल आणि इतर कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन फी 700 रुपये आणि इंटिमेशन चार्जेस 150 रुपये या ठिकाणी आहेत. एकूण या ठिकाणी 850 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी भरावं लागेल. स्टाफ जे असतील त्यांना कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी नसणार आहे. पे स्केल जे आहे या ठिकाणी 44,500 रुपयापासून तुमचं सुरू होणार आहे आणि 89,150 रुपयापर्यंत वेतन तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.